मित्र, दरवेळेस व्हॉट्सॲपवरती ऐकायला मिळतं की एकाच बॅनरखाली सगळे का येत नाही आणि एकाच बॅनरखाली का येऊ नये. कारण की ज्या प्रकारे आयुर्वेदकडे निमा आहे आणि MBBSकडे IMA आहे, त्या प्रकारे आपल्याकडे काय आहे असा नेहमीच प्रश्न विचारला जातो. परंतु त्याच्यावरती एक सायंटिफिक उत्तर आहे आणि सायन्स या गोष्टीचं पॉलिटिकल सायन्समध्ये आहे. आपण जर वाचक असाल आणि आपल्याला वाचायला आवडत असेल तर ह्या गोष्टी कशा चालत असतात ह्याच्यावर नक्कीच अभ्यास करा. उदाहरणतः सगळ्यात सोपं पुस्तक पॉलिटिकल सायन्सचं म्हणजे OP गौबा यांचं पॉलिटिकल सायन्स. आणि बहुतांश UPSCचे विद्यार्थी किंवा पॉलिटिकल सायन्सचे अभ्यासक जे आहेत, जे पॉलिटिकल पार्टीजचा उगम भारतात, भारताच्या बाहेर आणि ऑर्गनायझेशन्सचं उगम भारतात, भारताच्या बाहेर आणि कशा प्रकारे संस्था चालतात, कशा प्रकारे NGOज चालतात, ॲक्टिव्हिजम होतं, ॲक्टिव्हिस्ट्स काम करतात, त्याचे मॉडेल दिलेले आहेत आणि त्याची विचारधारा पण कुठे ना कुठे आपल्याला समजून येते. तर तुम्हा सगळ्यांना मला आठवण करून द्यायची आहे की यंदा जे काही झालं तिथं आपण आपलेच एक्सपेक्टेशन्स आउट परफॉर्म केलं आहे. याचा अर्थ आपल्याला जो आपला फोर्स आहे तो एक्सपेक्टेड नव्हता, त्याच्यापेक्षा जास्त आपण फोर्स दाखवलेला आहे. आणि आपली जी ताकद आहे ग्राउंडवरती, इंटरनेटवरती, ही बघून आपणच चकित झालो. पार मुख्यमंत्र्यांपर्यंत ट्विटर पोचतो आणि ग्राउंडवर 25-30 हजार लोक जमा होतात. त्याच प्रकारे वेगळ्या ठिकाणाची लोक हे एकत्र येऊन कुठे ना कुठे एकामेकाशी संपर्क साधतात, एका कॉमन मोटिव्हसाठी काम करतात आणि परत आपल्या लाईफमध्ये रिटर्न होतात. दिस इज ओनली पॉसिबल विथ द पॉवर ऑफ नेटवर्किंग. आणि ह्याच्यासाठी एक संघटना हवी असं लागत नाही. एका संघटनेचे नुकसान भरपूर काही आहेत. त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो मी. जर आपण एक संघटना बनवली फॉर एक्झाम्पल, ओके, तर त्या संघटनेत आपल्या कॉमन जनरल फिजिशियनचं वर्चस्व राहील याची गॅरंटी काय? प्रश्न 1. प्रश्न 2, प्रस्थापित जेवढे नेते आहेत, ओके, ज्यांचं जनरल प्रॅक्टिससोबत काहीही घेणं देणं नाही, ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे इन्फ्लुएन्स करणार का अशी संघटना? असं होईल का? तर त्याची पण शक्यता नाकारता येत नाही. तिसरी गोष्ट, आज जी लोक मुक्तपणे आपले विचार मांडत आहेत आणि मुक्तपणे एकामेकापर्यंत पोचत आहेत, ती मुक्तता कुठं ना कुठे हरवून जाणार. उदाहरण तर तुम्हाला सांगतो, जेव्हा कृती समितीने हे काम करायला सुरुवात केली, म्हणजे आता 2025चं बोलतो आहे, तेव्हा सपोर्ट हा एका माणसाकडून येतो, त्याच्यानंतर तिकडच्या लोकल असोसिएशनकडून येतो आणि मग ती असोसिएशन एकवटते आणि अशा खूप साऱ्या असोसिएशन्स जेव्हा लोकलच्या, फॉर एक्झाम्पल मुंबईमधली धारावीची असोसिएशन असो, गोरेगावची असोसिएशन असो, नंदुरबारच्या भागातल्या असोसिएशन्स असो, छत्रपती संभाजीनगरमधली असोसिएशन असो, मग ते लासूरमधली असोसिएशन असो किंवा मग मनमाडच्या पुढे जे येवला आहे तिकडची असोसिएशन असो, त्याच्यात देखील मग अंदरसूल, नगरसूल तिकडची असोसिएशन, हे असोसिएशन एकवटतात. आणि एक मोठा जो आपण त्याचं जे ओशियानिक व्ह्यू बघत आहोत ना, ते ह्यासाठी होत असतं की छोट्या कम्युनिटीजला एक माणूस लीड करतो आणि जेव्हा अशा छोट्या कम्युनिटीज एकत्र येतात तेव्हा आपल्याला एक महासागर दिसत असतो. आणि तेवढं काम करण्यासाठी हे एका सेंटर पॉईंटमधून येणं हे अतिशय डिफिकल्ट असतो. तेच तुम्हाला मी दुसरी बाजू सांगतो. IMAने पण जेव्हा असं आपल्यासारखं एक डेमॉन्स्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केलं, तर तुम्हाला सांगतो आमचं नजर होतं त्यावेळेस जेव्हा आझाद मैदानावर हे जमले, तेव्हा आझाद मैदानावर एक सिंगल पॉईंट असल्यामुळे तुम्हाला मी हे अत्यंत रिस्पॉन्सिबिलिटीने सांगतो की मुंबईतून लोक आली नाही, पुण्यातून लोक आली नाही, नाशिकमधून लोक आली नाही, ओके, फक्त कुठे ना कुठे छत्रपती संभाजीनगरमधून लोक आली IMAची आणि त्यांना साथ दिली जे रुग्णालयाच्या मार्डने. आणि बाकीचे जे मुंबईची लोक होते ते IMAच्या जे हेडक्वार्टर्स आहेत तिकडे ते बसले होते, मीटिंग करत होते, जे काय आहे. सो दिस युजली हॅपन्स वेन यू हॅव वन पॉईंट ऑफ कमांड. आणि त्या एका पॉईंट ऑफ कमांडला जर लोक डिसअग्री करत असतील तर मग प्रॉब्लेम्स होतात. त्यापेक्षा देअर हॅज टू बी व्हेरियस पॉईंट ऑफ कमांड्स. आणि हेच जे आहे ना, मल्टिपल लेयर्समध्ये लिडरशिप असणे, ह्याचे 2 फायदे. एक तर लोक एकवटतात, पण दुसरी गोष्ट ऑनेस्टी राहते आणि ट्रान्सपरन्सी देखील राहते. आणि
कुठूनही जर कुठेही गैरप्रकार होण्याचे प्रयत्न झाले तर मग आवाज लवकर उठतो आणि एका अँटीव्हायरससारखी ही मूवमेंट काम करत असते. आपल्या आप जी रिझल्ट देणारी लोकं आहेत ती पुढे येत राहतात आणि जी फक्त बोलणारी बडबड करणारी लोकं आहेत ती फिल्टर आऊट होत जातात. आणि ह्याच एक्सपेरिमेंटमुळे किंवा ह्या आपल्या स्ट्रक्चरल प्रेझेन्समुळे आज तुम्ही बघतायत की भरपूर नवीन लोकं समोर आले ज्यांना कोणी ओळखत पण नव्हतं. ते आज अत्यंत जास्त विश्वास संपादन केलेलं आहे आणि ते काम करतात. मग ते कॉर्डिनेशन करणं असो आणि काम पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे. जेव्हा आपण आपल्यासाठी काम करत असतो ना आपण जास्त एफर्ट्स टाकत असतो आणि आपण जेव्हा कुणाच्या सांगण्यावरून काम करत असतो ना तेवढा त्या ऑर्गनायझेशनला किंवा ग्राउंड लेवलवरच्या असोसिएशनला त्याची ओनरशिप घेता येत नाही. ही जे गोष्टी मी तुम्हाला सांगतो ते अत्यंत रिस्पॉन्सिबिलिटीने सांगतो आणि त्या आजच्या मॅनेजमेंट जगतातल्या गोष्टी आहेत. आजच्या लिडरशिप आणि रिस्क ॲनालिसिस नावाच्या सब्जेक्टमधल्या गोष्टी आहेत. तर आज आपण बघत असाल तर कामं वेगळ्या वेगळ्या प्रकारची असतात. ती कामं म्हणजे कशी तर ग्रामपंचायतीत जाणे, सरपंचांना किंवा तिकडच्या ग्रामसेवकांना ह्या गोष्टीची जाणीव करून देणे, त्याचप्रकारे अर्बनमध्ये नगरसेवकांना भेटणे, आमदारांना भेटणे, आपल्या आपल्या पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्सचा वापर करणे आणि त्याचबरोबर सोशल मीडियामध्ये एक टीम असते. त्याचबरोबर मग लीगल टीम एक असते जी आपण काय बोलायचं काय बोलायचं नाही आणि कुठल्या सीमेपर्यंत आपला हट्ट असला पाहिजे, काय बरोबर आहे काय बरोबर नाही आणि मग कुठे बॅकफूट घ्यायचा, कुठे फ्रंट फूटवर जायचं, कुठे रिस्क घ्यायचं कुठे रिस्क घ्यायचे नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आप घडून येतात. तेच एक सिंगल पॉईंट कमांडकडे असताना तर चुका खूप होणार. कारण की मग एका सिंगल पॉईंटला ज्याच्यात एक सिंगल पॉईंटवर लिडरशिप आढळून येते तिकडे मग चापलुसी देखील व्हायला लागते आणि ओव्हर कॉन्फिडन्स होण्यासाठी पण भरपूर वाव असतो. आणि ह्या चुका जेव्हा घडतात तेव्हा ते एका माणसाच्या चुका नसतात किंवा एका कोर टीमच्या चुका नसतात. त्या चुकांचा जो कॉस्ट आहे तो सगळ्या प्रोफेशनल्सला आणि त्या आंदोलनासोबत किंवा त्या प्रोफेशनसोबत जोडल्या गेलेल्या लोकांना उचलावा लागतो. त्यामुळे बेस्ट रहेगा अगर हम अलग अलग रह के ही काम करेंगे क्योंकि यूनिटी करने के लिए एक बैनर के नीचे आना ज़रूरी नहीं है, एक मोटिव के नीचे आना ज़रूरी है, एक आंदोलन के नीचे आना ज़रूरी है. यहाँ पे ऑर्गेनाइजेशन बिल्ड करना बहुत इजी है दोस्तों, लेकिन एक आंदोलन खड़ा करना बहुत मुश्किल है. और ये सिर्फ तभी खड़ा होता है ना जब लोग अपने लिए काम करते हैं. जेव्हा तुम्ही ओनरशिप घेतात तेव्हा तुम्हाला ते आंदोलन आपलंसं वाटावं लागतं आणि जेव्हा ते आपलं वाटायला लागलं तेव्हा आपल्या आप लोकांची संख्या निर्माण होत असते आणि एकामेकासोबत कॉर्डिनेशन होत असतं, कम्युनिकेशन होत असतं आणि ट्रान्सपरन्सी ऑटोमॅटिकली तिकडे उपस्थित होते. त्यामुळे हे माझं मत आहे आणि ह्याच्या अवतीभवतीचा जो अभ्यासातला दाखला आहे मी तुम्हाला दिलेला आहे. आणि ह्या नॅचरल मुवमेंटमधून लीडर्स निर्माण होत असतात. आपण आत्ता जेवढे पण आंदोलनं बघत आहोत होमिओपॅथीच्या बाहेरची त्यात देखील नॅचरल लीडर्स तसेच निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आपण एका प्रोसेसमध्ये आहोत. त्या प्रोसेसला थांबवून आपण काहीतरी वेगळंच केलं पाहिजे असं मला वाटत नाही. ह्या प्रोसेसला कंटिन्यू ठेवलं पाहिजे आणि हा जो स्केल्टन आहे आपल्या आंदोलनाचा किंवा आपल्या एकात्मकतेचा हा कुठे ना कुठे नॅचरली ऑर्गॅनिकली एक वेगळं रूप धारण करेल आणि ते इम्प्रोवाईज होत राहील. या व्यतिरिक्त जर आपल्याला माझ्या व्ह्यूजबद्दल काही शंका असेल किंवा तुम्हाला एक विपरीत व्ह्यू मांडायचा असेल तर तुम्ही प्लीज कमेंट्समध्ये लिहा तुमचं मत काय या बाबतीत. आणि प्लीज होमिओनिटी चॅनलला सबस्क्राईब करा. तो आपल्या आंदोलकांचा ऑफिशियल चॅनल आहे. आणि आपण आता MMCच्या मुद्द्यावर, CHOच्या मुद्द्यावर आणि बाकीचे जेवढे सगळे मुद्दे आहेत त्याच्यावर काम करत आहोत. थँक्यू.